एक आईविना वाढणारी एक लेक आहे, तिच्याकडे बघायचं आहे, तिला वाढवायचं आहे आणि ते जाताना सांगते हे की तुम्ही अशा पद्धतीनं वाढवा तिला की ह्या जगासमोर ती जाऊ शकेल. सर्वश्रुत असलेली फक्त तेवढीच घटना नाही आहे, तर ते कसं होत गेलं तर भौगोलिक वैचारिक इतकं ढवळाढवळ सगळी झाली आहे की आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही आम्हाला मुलगाच हवा. दोघांचं मिलन होऊ शकेल असं तिला निवडण्याची संधी देणं, परवानगी देणं असा हा अशोक मला डेफिनेटली असं वाटतंय खूप सुंदर करणारे. आणि आमच्यातलं नातं तुम्हाला ती केमिस्ट्री जी आहे ती तुम्हाला नक्कीच पडद्यावर बघायला मिळेल. तात इतकी सुंदर दिसायची माझी आई, पण मग मी का नाही पाहिलं तिला? तुझ्या जन्माच्या वेळीच ती देवाघरी गेली. मग तुम्ही तिला परत का नाही आणलं? देवाघरी गेलेला माणूस परत येत नाही सावित्री. यापुढे मी कोणाला देवाघरी जाऊच देणार नाही. सत्यवान सावित्री 12 जून पासून संध्याकाळी 7 वाजता. हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आहोत सत्यवान सावित्री मालिकेच्या सेटवर आणि या मालिकेतले कलाकार आपल्याशी गप्पा मारतात आणि माझ्यासोबत प्रसन्न सर आहेत. म्हणजेच ती कुठलीही भूमिका साकारण्याची म्हणजे अश्वपतीची. खूप खूप स्वागत आहे सर तुमचं लोकमतमध्ये. धन्यवाद, थँक्यू. सर, जसं खूप साऱ्या भूमिका केल्यानंतर मायथो जेव्हा भूमिका येते तेव्हा खूप साऱ्या रेस्ट्रिक्शन्स असतात, खूप सारी तयारी असते, अभ्यास असतो. सो या भूमिकेची म्हणजे लोकांना सत्यवान सावित्री काही मर्यादित एका म्हणजे वटपौर्णिमा किंवा अशा गोष्टींपुरते माहिती आहेत. त्याच्या पलीकडे या मालिकेत भरपूर काय काय दाखवलं जाणार आहे आणि सावित्रीचे वडील अशी ओळख आहे या मालिकेतली तुमची. तर सगळ्यात आधी तुमच्या कॅरेक्टरवर जसं सुबोधजी म्हणाले किंवा संतोषजी म्हणाले, थोडीसं पार्श्वभूमी दिलेली आहे की सत्यवान सावित्री जे लोकांना माहिती आहे की यमाकडनं जीव प्राण मागून आणले तिने, ती मुलगी अशी कशी घडली, म्हणजे तिच्याकडे इतकं बळ, इतकं चातुर्य, इतकं धैर्य कसं आलं, तर त्याची पार्श्वभूमी समजून घ्यायला आपल्याला मालिकेच्या सुरुवातीपासून ते बघायला लागेल. आणि सर्वश्रुत असलेली फक्त तेवढीच घटना नाही आहे, तर ते कसं होत गेलं तर ते हे अश्वपती जे आहेत तिचे वडील जे एका मद्र राज्याचे राजा आहेत. राजा म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आल्या, वैभव आलं, पुन्हा राजकारण, ह्या राज्यावर कुरघोडी करून जाणं किंवा हे करणं ते करणं, हे आपल्या ह्या मालिकेमध्ये दाखवणार नाही होत. ह्याची बाजू जी आहे ह्या अश्वपतीची ती एका मानवी पातळीवर आपण दाखवणार आहोत. आणि जे आम्ही आत्तापर्यंत काम करत आलो आहे की असं आपण म्हणजे आमची जी काही सुरुवात झाली आहे सीन्समधली ती अशी आहे की पहिली राणी मरते, म्हणजे सावित्रीची आई, तिचं देहावसान होतं. त्याच्यामध्ये मुलगी झाली आहे, राजमाताला मुलाची अपेक्षा आहे, नातवाची अपेक्षा आहे की जो हे राज्य पुढे चालवणार आहे, वारसा पुढे चालवणार आहे. आणि आता ह्याच्या पलीकडे जाऊन त्यांचं हे म्हणणं असं आहे किंवा आग्रह असा आहे की तुम्ही दुसरं लग्न करा आणि मग त्या राणीला मुलगा होईल आणि तो पुढे वारस किंवा राज्याचा वारस जो आहे तो. तर घरातल्या ह्या गोष्टी ज्या आहेत, कलह म्हणता येणार नाही, पण हो आहे ना, इनफॅक्ट कलह आहे. म्हणजे ही जी ओढाताण आहे त्या राजाची ओढाताण आहे की राजमाता म्हणतायत, स्वतःची आई काय म्हणते ते आपण फुलफिल करायचं, त्यांच्या मागण्या आपण हे करायच्या का एक बाळ, एक आईविना वाढणारी एक लेक आहे, तिच्याकडे बघायचं आहे, तिला वाढवायचं आहे. आणि ते जाताना सांगते हे की तुम्ही अशा पद्धतीनं वाढवा तिला की ह्या जगासमोर ती जाऊ शकेल, ह्या जगाच्या प्रश्नांना देऊ शकेल, ती साधं ह्याच्याप्रमाणे वावरू शकेल आणि तिला राजघराण्यातली अशी तिला वाढवू नका, असं तिचं म्हणणं असतं जाताना. तो आपण तसा केला आहे. तर मी असं म्हणेन की आपण पॉलिटिक्स म्हणतो किंवा जॉग्रफीच्या हिशोबाने काही गोष्टी असतात, तर ते नसून कुठल्याही काळातला वडील आणि मुलगीचा संबंध, ते नातं जे आहे ते. आणि आता हा राजा परत असं आहे, त्यालाही ही आपण म्हणूया की तो त्या विचारांनाही बळी पडत नाही की चल मी दुसराही लग्न करतो, तिलाही मूल होईल का मुलगी होईल, जे काय होईल ते नाही झालं तर आणखीन करीन, असं नाही. नाही, मला नको आहे, मला नाही करायचं लग्न, हे जे बाळ आमच्या पदरात पडलं आहे, देवाने आम्हाला दिलं आहे, त्याला मी अशा पद्धतीनं वाढवीन, असा तो राजा आहे. आणि मग तो असा त्या सगळ्या संकटामधनं तो तिला कसं वाढवतो, सगळ्या विद्या, सगळ्या कला कशा शिकवतो आणि सक्षम करतो. म्हणजे माझ्या वाक्यांमधनं पण असा दिलेला आहे की जगात कितीही लोकांनी प्रश्न विचारले, कितीही काय म्हणूया आपण टोमणे मारले, काही केलं तरीसुद्धा ती सक्षमपणे त्यांना उत्तर देऊ शकेल
असं आपण तिला तयार करू, घडवू, असं तो अश्वपती आहे. पण जसं म्हटलं की एक वडील मुलीचं नातं असतं, हे त्या काळातले असेल जेव्हा महाभारताच्याही या आधीचा काळ आहे आणि मोस्टली आत्ताही अजून लोकांना तो वारसा पाहिजे असतो. अजूनही ती मेंटॅलिटी काही जणांकडे असते, काही गावात असते. सो तेव्हाच्या काळातही अश्वपती जे होते ते मुलीला एवढा सपोर्ट करत होते आणि आताच्या काळातही बऱ्यापैकी आता सपोर्ट करायला सुरुवात झाली आहे. किती डिफरन्स पण आहे दोन्ही काळांमध्ये एवढा, पण तेव्हा ते अश्वपती हा विचार करत होते. हे किती महत्त्वाचं आहे. मी तेच म्हणजे हेच म्हणतोय की हा जो विचार आहे जेंडर इक्वॅलिटी, मुलगा असो मुलगी असो, हे तेव्हापासून चालत आलं आहे ना. म्हणजे तेव्हा काय प्रमाणात असेल आपल्याला माहीत नाही, पण हे एक सर्वात मोठं उदाहरण आहे अश्वपतीचं. ते सुद्धा सत्यवान सावित्री ह्या गोष्टीमधलं, मिथॉलॉजीमधलं हे एक मोठं उदाहरण आहे की ती व्यक्ती, तो राजा, तो बाप हे म्हणतो की मुलगी झाली तर हरकत नाही, आपण तिला समानतेनं वागवूया. जसं मुलाला आपण ज्या ज्या काही गोष्टी देतो, ज्या कला आहेत, जे शिक्षण आहे, तसंच आपण मुलीला देऊया ना, आपण सक्षम करूया तिला. तर तेव्हाही होतं, आत्ताही आहे. हा फक्त आता काय झालं आहे की अनेक काळाप्रमाणे भौगोलिक, वैचारिक इतकं ढवळाढवळ सगळी झाली आहे की आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की नाही, आम्हाला मुलगाच हवा. पण असेही लोक आहेत की त्यांना 1-2 योगायोगानं काय 2-3 मुली जरी असल्या तरी म्हणतील की ही माझी मुलंच आहेत. एक जरी असलं तरी म्हणतील हा माझा मुलगाच आहे. मुलासारखंच आम्हाला तो वागवतो, आम्ही त्याला मुलासारखं वागवू, त्या मुलीला. आणि जे तिच्या काही मागण्या आहेत, जे काही तिला हवं आहे, ते आम्ही सगळं तिला पुरवू आणि एक चांगला सुजाण नागरिक म्हणूया, स्वतःच्या पायावर उभे राहणारी एक व्यक्ती म्हणूया, असं आम्ही तिला बनवू. जसं अश्वपती सावित्रीला करणार आहे, तिच्यासाठी करणार आहे. आणि आणखीन यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्वतःचा वर निवडायची परवानगी हे त्या काळात असणं म्हणजे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो हे सगळ्या मालिकेच्या निमित्ताने आता प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, जे आपण विविध समाज माध्यमातून काही उपक्रम राबवून पोहोचत असतो, पण तेव्हाच्या काळात हे सगळं होतं आणि हे अश्वपतींसारख्या वडीलधारी माणसामुळे हे लोकांपुढे आलं. सो त्याच्याबद्दल तुम्हाला काय कमेंट करावी? नाही, प्रगतच आहेत ना. त्यावेळेला हा विचार होता, प्रोग्रेसिव्हच होता विचार की मी सांगेन तेवढे हे कोण राजकुमार आणीन मी आणि मग त्यातला तुम्ही निवडायचा, असं नाही. तुला तुझ्या योग्यतेचा, तुझ्या भावना समजून घेणारा किंवा त्यांचं आपण म्हणू ना ट्युनिंग होईल. तुला काय अपेक्षित आहे, त्याला काय अपेक्षित आहे, तुमचं मग एकमत होतं आहे का ह्या गोष्टींवर. मग तो म्हणजे ना शारीरिक मानसिक ह्या एकाच पातळीवर असेल, दोघांचं मिलन होऊ शकेल असं तिला निवडण्याची संधी देणं, परवानगी देणं, असा हा अश्वपती. म्हणजे म्हणून प्रोग्रेसिव्ह होता तो. त्या काळीसुद्धा मीच सांगेन हे कर, मी सांगेन ती पूर्व दिशा, असं न म्हणता तुला काय हवं आहे, तुला योग्यतेचा वाटतोय का. आणि जसं सुबोधजी म्हणाले किंवा संतोषजी पण म्हणाले की ती इतकी काय म्हणूया आपण ओव्हर क्वालिफाईड होती ती त्या काळात सुद्धा, की कोणी 100 वेळा विचार करेल की हिला काय वेगवेगळ्या कला येत आहेत किंवा जी काही शास्त्र आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मी तिच्यासारखं करू शकेन का, तिच्यापेक्षा सरस आहे का मी कमी पडणार आहे. मग त्यावेळेचा राजकुमार आधी तोच विचार करत असेल. आपल्यापेक्षा जास्त शिकलेली आहे, आपल्यापेक्षा जास्त ती सक्षम आहे, चतुर आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. सो ते म्हणतात ठीक आहे, तू जा, तुझ्या योग्यतेचा तुला जो मुलगा वाटतोय, जो कोणी युवराज असेल, कोणी असेल, युवक असेल, तो तू निवड आणि तू हे कर. म्हणजे मी असं म्हणेन की आत्ताच्याही काळात, आता मला 2 मुलं आहेत, तर आत्ताच्याही काळात त्यातलं ते दोघांनाही ॲक्टरच व्हायचं आहे. अरे वा. हां, आणि करतातही हे काम, लहानपणापासून काम करतात. तर कमिंग बॅक टू द पॉईंट असं की यू टेक दी राईट ऑफ बिईंग अन ॲक्टर. तसं तू तुझा जो निवडणार आहेस ना, तो तू निवड, पण मग त्याची जबाबदारी किंवा रेस्पॉन्सिबिलिटी पण आपण घेतली पाहिजे. दोन्ही गोष्टी गोज हँड इन हँड. इट इज रेस्पॉन्सिबिलिटी प्लस राईट्स. तसं मग तिला ते परवानगी मी सावित्रीला दिली, तू जा, शोध तुझा नवरा कसा आहे, काय आहे तो. पण हे म्हणजे वडील मुलीचं जे नातं ऑनस्क्रीन दिसते, ऑफस्क्रीन वेदांगी सोबतची केमिस्ट्री कशी, कारण तिची पहिली लीड आहे, पण तुम्ही ह्या बाबतीत सिनियर आहात. अजून तरी आमचं सीन व्हायचे, जस्ट सुरुवात झालेली आहे. पण आमची जी छोटी सावित्री आहे ना, तुम्ही बघाल अतिशय सुंदर, छान, चंट, गोंडस बाळ आहे ते. पण शेवटी ती एक बाळ आहे छोटंसं 60 महिन्याचं. काम करताना आम्हाला नाकीनव आलं आहे, म्हणजे कारण तिच्या वेळा, झोपण्याची वेळ, जागं राहण्याची वेळ, कलाकारांचं कसं असतं स्विच ऑन करता येतं,
त्या बिचारीला ती झोपली आहे तेव्हा तिला जागं असण्याचे आम्हाला सीन्स करायचे असतात. तिला मी अनेक वेळ तिला असा हातात घेऊन, म्हणजे आता माझी मुलं 26 वर्षाचा मोठा मुलगा आहे, बऱ्याच काळानंतर एक बाळ मी हातात घेऊन सीन करतोय, त्याच्यावर मी पायऱ्या चढतोय, त्या बाळाला घेऊन एका हातात तलवार आहे, मी रागाच्या भरात असा जोशात मी त्या गँगवेमधनं चालतोय. हे सगळं मी बऱ्याच वर्षानंतर केल्यानंतर कळतं की ॲज अन ॲक्टरसुद्धा तुम्हाला फिजिकली फिट असणं गरजेचं असतं, की कुठल्याही ह्याच्यामध्ये एक छोटं बाळ हँडल करणं, त्याला हाताळणं. बरं त्याच्यामध्ये एवढे मोठमोठे कडे आहेत माझ्या हाती, तर हे तिला न लागता आपण कसं सांभाळून पायऱ्यांना आपल्याला जसा एक हँड रेस्ट असतो ना पकडण्यासाठी, हे क्रोमा असल्यामुळे तिथे काहीच नाही आहे, नुसता एक प्लॅटफॉर्म आहे आणि फक्त शिड्या आहेत, त्या भरभर चढायच्या आहेत आणि भरभर खाली उतरायच्या आहेत. म्हणजे मला माझं माहिती आहे, बघणाऱ्या लोकांना माहिती आहे की मी कशा पद्धतीनं ते सगळं करत होतो. आणि आता ज्यांच्याशी तुमचं बोलणं होईल, की राजमाता असतील, बाकीचे कोण, जेव्हा तुमचं बोलणं होईल तेव्हा फक्त हा अनुभव प्रत्येकजण सांगेल की त्या छोट्या बाळाबरोबर काम करताना खरंच आमचा कस लागला होता. कारण त्या जोरजोरात ती रडायची आणि त्याच्यात आम्हाला अगदी भावूक होऊन बोलायचं आहे, आम्हाला रडायचं आहे. तिच्या रडण्यानं आम्हाला रडू आलं होतं. पण ठीक आहे, वेदांगीबरोबर अजून तरी सीन्स नाही आहेत, पण ज्या पद्धतीनं एकूण तिचे आधीचे सीन्स झालेत हे बघून मला डेफिनेटली असं वाटतं आहे खूप सुंदर करणार आहे आणि आमच्यातलं नातं तुम्हाला, ती केमिस्ट्री जी आहे ती तुम्हाला नक्कीच पडद्यावर बघायला मिळेल. आता तुम्ही त्या छोट्या मुलीचा विषय घेतला, त्याच्यावरनं मला एक आठवलं, ते म्हणजे अशा काही गोष्टी करताना बऱ्याच वेळेला फजिती होते आणि मायथोमध्ये तर बऱ्याच वेळेला म्हणजे काहीतरी घालायचं राहून गेलं जे खूप महत्त्वाचं असतं, तर अशी फजिती आत्तापर्यंत झाली आहे का नाही झाली? सुदैवानं नाही, कारण फजिती म्हणजे आपण म्हणूया की ह्या सगळ्या गोष्टी ॲज अन ॲक्टरसुद्धा इतक्या वर्षानंतर लक्षात ठेवतो. म्हणजे गेल्याच आधी पहिला मुकुट, त्याच्यावरचं ब्रोच, त्याच्यावरचे गळ्यातले कुठल्या वेळेला काय होतात. कधीतरी एकदा दोनदा असं होतं की मे बी आधीच्या सीनमधला कुठला तरी एक गळ्यातलं असतं, ते कोणाला तरी मी दिलेलं आहे ॲक्च्युली आणि तेच आत्ता आहे. पण असं माझ्याकडून मी शक्यतो बघतो की असं होऊ नये. एवढा जो सगळा गेटअप आहे ना, म्हणजे त्यात माझा गेटअप खूप हेवी आहे. दाढी, मिशी, विग आहे, त्याच्यावर माझा फेटा आहे आणि तो रोज आम्ही बांधतो. रोजच्या रोज सगळं करतो. मी सकाळी एकदा जो 8:30-9 वाजता बांधतो तो रात्री 10:30ला काढतो मी. दिवसभर तसंच मी घालून बसलेला असतो. तर ते कॅरी करणं, म्हणजे फजितीचा तुमचा प्रश्न जो विचारला तो शक्यतो होत नाही, कारण तिथे मॉनिटरवर सगळे बसलेले असतात, तेही बघत असतात की काय राहिलं आहे काय नाही. पण असं एकदम झालं आहे की मे बी लाँग शॉटला मोजडी घातली, ह्याला पण कुठल्या तरी एका शॉटला मोजडी राहिले, इतपतच होतं, खूप मोठी ही होत नाही. पण फजिती इन द सेन्स त्या मुलीला सांभाळता ज्या गोष्टी होतात ना, ती खूप मोठी फजिती होते. म्हणजे आम्ही एकदम भावूक होऊन बोलताना मध्येच ती मोठ्याने रडत असते आणि तिच्या आवाजावर आम्ही आमचा आवाज देतो, तर ते म्हणतात की ते भावना तुमच्या जात आहेत, तर करू काय की ते रेकॉर्ड तर झालं पाहिजे तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये. मग कसं ते आम्ही करतो मॅनेज. पण ती मुलगी खूप सुंदर दिसणार आहे, छान दिसते आहे आणि तिचंच मग इव्हॉल्व झालेली एक वेदांगी किती छान आहे, सुंदर आहे ती. तर सुदैवानं नाही, फजिती नाही. फजिती नाही झाली, पण कसरत मात्र खूप झाली आहे. त्याच्यामुळे मेहनत आहे ही सगळं साकारणं, ते अंगावर एवढा वेळ ठेवणं आणि छोट्या मुलीपासून आता मोठ्या मुलीपर्यंतची केमिस्ट्री ही आता प्रेक्षकांसमोर हळूहळू येणारच आहे. सो थँक्यू सो मच सर, आम्हाला इतक्या छान वेळ दिलात आणि गप्पा मारल्यात त्यासाठी. प्रेक्षकांना जाता सांगायचं, कारण मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येते. होय. सर्वप्रथम आपले आभार की तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतलात. आणि मी लोकांना हेच सांगेन की आत्तापर्यंत जे आपल्याला सर्वश्रुत असलेली फक्त गोष्ट माहिती आहे, तर त्याच्या पलीकडे काय आहे, नुसती गोष्ट नाही तर ते तुम्हाला इफेक्ट्समधनं कसं दिसणार आहे छोट्या पडद्यावर. जे आपण बाहुबली आणि या चित्रपटांची उदाहरणं देतो की त्याच्यामध्ये 3D इफेक्ट्स आपल्याला कसे दिसले, ते छोट्या पडद्यावर पहिल्यांदा फिल्म क्लिक संतोषजी, झी मराठी ह्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आहे, लोकांपर्यंत तो आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा 12 जून संध्याकाळी 7 वाजता झी मराठीवर पाहायला विसरू नका सत्यवान सावित्री. धन्यवाद. थँक्यू सो मच सर आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.